कौतुक कधी छान वाटतंच, पण त्याबरोबर एक जबाबदारीचं खूप मोठं ओझं असतं. आणि मध्ये 1.5 वर्षाचा कालावधी आहे माझ्या तयारीसाठी. 2027-28 साठी माझी निवड झाली. त्यामुळे तुमच्या सर्वांचं सहकार्य नक्की लाभेलच. धन्यवाद रेश्मा, आणि तुमच्या सगळ्यांचं पण काही. तुमची एक याची आठवण फक्त सांगा. सचिन तेंडुलकरांचं कार्यक्रमात सूचना, त्याची एक आठवण सांगा. चेतना सिन्हा आपल्या सर्वांना व्यक्तिमत्व माहिती आहे. तर माणदेशामध्ये त्यांनी माणच्या खेळाडूंसाठी एक उत्तम अद्ययावत स्टेडियम उभारलेलं आहे. आणि त्या स्टेडियमसाठी सचिन तेंडुलकर फाउंडेशनचं डोनेशन लाभलेलं आहे. तर सचिन तेंडुलकर येणार आहेत हे फक्त आमच्या तिघांनाच माहिती होतं. म्हणजे फक्त चेतना सिन्हांची संस्था, मी आणि त्यांचे सगळे जे खेळाडू आहेत त्यांची अशी इच्छा होती तेंडुलकरांची की ही बातमी कुठेही बाहेर जाऊ नये, नाहीतर मग इतर लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, फोटोग्राफी या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यांना त्या मुलांशी संवाद साधायचा होता. ऍक्च्युली आपण दिलेले डोनेशन आहे ते त्या मुलांपर्यंत कसं पोहोचतंय सगळं बघायचं होतं. आणि काय म्हणजे माझं स्वप्नच साकार झालं असं झालं. इतक्या जवळून ते व्यक्तिमत्व पाहता आलं, अनुभवता आलं आणि अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम, खूप काय फिटनेस, जबरदस्त फिटनेस, आणि संपूर्ण फॅमिली होती ती अतिशय डाऊन टू अर्थ होती. म्हणजे कुठेही त्यांना इतके मोठे पुरस्कार मिळालेले आहेत, इतके मोठे खेळाडू आहेत जगविख्यात, पण त्याचा कुठेही लवलेश त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसत नव्हता. आणि खूप छान तो पूर्ण दिवस मला त्यांच्याबरोबर राहता आलं. आणि असे अनेक अनुभव निवेदनाच्या क्षेत्रामुळे खरं तर मिळालेले आहेत. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. आणि त्यातले एक आमचे गुरु आहेत मुकुंद फडके सर, त्यांच्या सोबत सुद्धा मी सकाळमध्ये अनेक वर्ष काम केलं. आणि त्यामुळे अशा प्रत्येक व्यक्तिमत्वाकडनं काहीतरी शिकायला मिळतं आणि पुढे जाता येतं.